नमस्कार. आज फ्रेंडशिप डे आहे. पण नक्की फ्रेंडशिप म्हणजे काय माहिती आहे? फ्रेंडशिप म्हणजे फक्त टाइमपास, पार्टी, मौज, मजा, मस्ती नसते. खरी मैत्री ती असते ज्यात आपण स्वतः घडत असतो आणि आपल्या मित्रालाही घडवत असतो. तीच खरी मैत्री असते. आयुष्यात पुढे जाताना, ग्रोथ करताना जो मित्र आपल्याला हात सोडत नाही, सतत आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो, चुकत असताना थांबवतो, रागवतो, ओरडतो आणि मारतो सुद्धा आणि पण कठीण परिस्थितीत सुद्धा हात सोडत नाही, त्याला खरी मैत्री म्हणतात. चुकीच्या गोष्टीमध्ये साथ देणं ही खरी मैत्री नसते, तर मित्राला योग्य आणि अयोग्य काय आहे हे सांगत आणि शिकवत राहणं ह्यात खरं मैत्रीचं खरेपण असतं. दुर्योधनानं कर्णाशी फक्त स्वार्थापोटी मैत्री केली होती. त्याचा उपयोग करून कर्णाला अर्जुनासमोर लढायला उभं केलं. ते कर्णाला वेळ निघून गेल्यावर समजलं की त्याच्या मैत्रीचा गैरवापर केलेला आहे किंवा मैत्रीच्या नावाखाली धोका दिला आहे आणि त्यालाच तर अधर्म म्हणतात ना. मान्य आहे की दुर्योधनानं धर्म, जात न पाहता कर्णाला राजा करून त्याला लढण्याचा हक्क दिला, पण त्यासाठी कर्णाला नेहमी त्याचा ऋणी राहावं लागलं आणि चुकीच्या लोकांची साथ देऊन ते ऋण त्याला फेडावं लागलं. आजच्या कलियुगात सुद्धा वाईट मार्गावर घेऊन जाणारे मित्र तुम्हाला सहज भेटतात, पण योग्य मार्ग दाखवून हाताला धरून यशाकडे नेणारे मित्र खूप कमी असतात आणि त्याच लोकांसोबत तुम्ही मैत्री केली पाहिजे. म्हणून आपल्याला आई वडील सांगतच असतात की मित्र जपून करा, कारण आपण आयुष्यातील एकदम अनमोल वेळ हा आपल्या मैत्रीत घालवत असतो. वयाच्या 15 ते 25 पर्यंत आपली हे मित्र हेच सगळे संपूर्ण जग असतं आणि मित्र जर चांगले असतील तर आयुष्य घडायला वेळ लागत नाही. हॅपी फ्रेंडशिप डे.